पीडितांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणार, पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास। भर पावसात चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील नागरिकांसोबत संवाद। नामदार मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर आर्थिक मदत जमा झाल्याचा बँकेचा मेसेज। चंद्रपूर मध्ये गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। अशात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले। चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत। पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले। घरातील धान्याची नासाडी झाली आहे। घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे। या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहोचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। पूरपीडितांच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभा राहील, असा शब्द राज्याचे वन सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला। चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, अशोक आलाम, सोहम भुटले, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक सुनील गाडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार आदी उपस्थित होते। पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पूरपीडितांना चहा, बिस्किटसह नाश्ता व उत्तम जेवण द्यावे। नागरिकांना तेल, मीठ, तिखट, धान्य, कणिक यासोबतच कपडे देण्यात येईल। तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्था करावी। चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबांना पहिली मदत म्हणून 5,000 तात्काळ जमा होणार आहे। या पूरपरिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। गावातील नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ, तसेच पूल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। आशिष गोरेवाल, जिल्हा प्रतिनिधी, IB सेगब न्यूज।